मग जातीवर बोलून मग संविधान त्यांना मान्य नाही, सरकार मान्य नाही, कायदा मान्य नाही आणि बिगर कायदेशीर काय पण बोलायचं. मी याला फिरू देणार नाही, मी त्याला फिरू देणार नाही, मी असं करतो, मी तसं करतो, घरात घुसून मारतो. इथं काय सरकार बिरकार आहे का नाही? काय ते जरांगे का असेल किंवा अंजली दमाने असेल, हे सगळे सुपारी बहादर आहेत सगळे. आणि सुपारी बहादर हे सगळ्यांच्या कायदा हातात घेऊन काय पण जातीवर बोलतात, काय पण जातीवर बोलण्याचा जो प्रकार चालू केलेला आहे. अंजली दमाने सुद्धा ते म्हणते सगळे वंजारीचे माणसं भरलेत. हे काय वंजारी समाजाचा कायदा होता का? कुठं इथं सरकार नव्हतं का? मनोज जरांगे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात प्रतिसाद उमटत आहेत. ओबीसी समाज कुठेतरी एक नाराजी व्यक्त करत आहे. धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असं देखील एका भाषणामध्ये जरांगे यांनी म्हटलं आहे. तर काय सांगाल तुम्ही? म्हणजे मनोज जरांगे यांनी रस्त्यावर फिरू देणार नाही असं म्हटलं आहे. तिकडं म्हणजे राज्यभरात जे आहे बीड प्रकरणावरनं जे आहे वेगवेगळे मोर्चे निघत आहेत. जिल्हा आज पुण्यामध्ये झालेला आहे, काल परभणीमध्ये झाला होता. तर कुठेतरी ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे. नाही, आपले जे संतोष देशमुख जे आहेत त्यांचा जो निर्गुण हत्या झालेली आहे ती निषेधार्थ आहे. आणि त्या हत्येमध्ये जो प्रकार झालेला आहे तो अतिशय निंदनीय आहे. त्यामुळे समाज एकत्र होतो आणि तिथं सर्व समाज एकत्र होतात. आणि सर्व समाज एकत्र झाल्यानंतर ह्यांना जातीवर बोलायचं फावतं. आणि मग जातीवर बोलून मग संविधान त्यांना मान्य नाही, सरकार मान्य नाही, कायदा मान्य नाही आणि बिगर कायदेशीर काय पण बोलायचं. मी याला फिरू देणार नाही, मी त्याला फिरू देणार नाही, मी असं करतो, मी तसं करतो, घरात घुसून मारतो. इथं काय सरकार बिरकार आहे का नाही? काय काय इथं काय मोगलाय लागले का? काय असं होणार नाही. ओबीसी समाज जागृत आहे. आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा पंढरपूरमध्ये या जरांग्याच्या आंदोलनामुळं आमचा एक विलास क्षीरसागर म्हणायचा जो मुलगा आहे, अपंग मुलगा, त्याचा खून केला होता. मग त्याचा खून केला तर त्याच्यावर मी केस टाकलेलीच आहे. तर असे ह्यांचे सुद्धा कारनामे जे आहेत ना, ते मराठा समाजाच्या लोकांनी सुद्धा बरेच खून केलेले आहेत. तिथं मराठा समाजाचे सुद्धा लोक हे तर भरपूर आहेत. ते जरांगे का असेल किंवा अंजली दमाने असेल, हे सगळे सुपारी बहादर आहेत सगळे. आणि सुपारी बहादर हे सगळ्यांच्या कायदा हातात घेऊन काय पण जातीवर बोलतात, काय पण जातीवर बोलण्याचा जो प्रकार चालू केलेला आहे. अंजली दमाने सुद्धा ते म्हणते सगळे वंजारीचे माणसं भरलेत. हे काय वंजारी समाजाचा कायदा होता का? कुठं इथं सरकार नव्हतं का? सरकार मस्त मराठा समाजाचं 55 वर्ष सरकार होतं ना. मग त्यावेळेला त्यांनी काय त्यांची माणसं भरली नाहीत का? आम्ही म्हणायचं का त्यांचीच माणसं सगळे आहेत? असं नसतंय. कायद्यानं किंवा शिक्षणानं जे मोठे होतात, माणूस जन्माने मोठा होत नाही, तो शिक्षणाने मोठा होतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिले आहेत. मग शिक्षणाने मोठा झालेला माणूस, कष्टाने मोठा झालेला माणूस, आणि तो मोठा झालेला माणूस कुठल्या पदावर गेला तर त्या पदावर गेल्यानंतर ह्या अंजली दमानेनं जो प्रकार केलेला आहे, 2-3 दिवस झालं इतके वंजारी आले आहेत, इतकं हे ओबीसी आले आहेत, एकाच समाजाचे आहेत, हे सगळं निंदनीय आहे. ना अंजली दमाने जी आहे ना, ती ओबीसीच्या द्वेष्टी आहे. ओबीसीच्या विरोधात प्रत्येक वेळेला मागे भुजबळ साहेबाच्या मागे लागली, आता मुंडे साहेबाच्या मागे लागले. कुठेही प्रकरण झाले का सरकार बिरकार आहे का नाही? काय प्रकरण झालं का येते आणि तिथं मुक्काम टोकून हे झालं ते झालं. सरकार करेल ना, सरकार चौकशी करेल. जे दोषी असेल त्याला दोषीला सजा देईल. या जरांगे असेल किंवा धस असेल, यांनी कायदा हातात घेऊ नये. जर कायदा हातात घ्यायचा जर प्रयत्न केला तर पुढच्या काळामध्ये आता जी विधानसभेमध्ये मराठा समाजाचे गट झालेले आहे, 50 आमदार कमी झालेले आहेत. आता पहिले 40 होते, आता 80 झालेले आहेत. पुढच्या वेळेला सगळे आमची सत्ता येईल त्यावेळेला मग बघा, मग तुम्हाला पण त्या पद्धतीने आम्हाला बोलावं लागेल. आमचं जे आहे महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचे आम्ही लोक आहोत. ओबीसीचे लोक कष्टकरी आहोत. आम्ही कष्ट करतो म्हणून तुम्ही बसून खाता, आईत खावा तुम्ही. आम्ही कष्ट करतो, आम्ही भारत नेशन आहे, आम्ही भारत निर्माण करणारे लोक आहोत. आणि आमच्या लोकांवर जर तुम्ही अन्याय कराल, आमचे लोक ते ऊस तोडीला जातात. सगळे ऊस तोडीला लोकांनी जाणारी, तिथं कष्टाने कमवणारी लोक आहेत. बघा ना, आमच्या 13 तालुक्याचा जो मानदेश हा भूमी आहे, त्या मानदेश भूमीमध्ये सर्व देशे धडूला लोक गेले आहेत. परंतु कुणी सोन्याचा करतंय, कुणी चांदीचा करतंय, त्या ठिकाणी सोने गाळाचा धंदा करतंय आणि स्वतःच्या हिमतीवर कमवून ते मोठे झालेले लोक आहेत. तसेच हे वंजारी समाज सुद्धा ऊस तुडीला जाऊन त्यांनी प्रत्येकाने आपली आपली प्रगती केलेली आहे. त्या प्रगतीवर हे लोक जळतात. हे जळकुकडी लोक आहेत. हा मराठा समाजाने सुद्धा आईत खाल्लेला आतापर्यंत. सगळे यांना सरकारने आतापर्यंत सत्ता दिली, मालमत्ता दिली,
हे जात दांडगे, धन दांडगे, सत्ता दांडगे हे सगळे असताना सुद्धा आमच्यावर अन्याय काय करताय? अहो, कुणी केला असेल, खून काय केला असेल तर तो खून काय जातीवर होत नाही, तो कुठल्या कारणानं झाला, काय कारणानं झाला त्याचा तपास करणे वगैरे हे यंत्रणा आहेत. त्या यंत्रणेमध्ये ज्याच्या तपासामध्ये जे दोषी येतील त्यांना अटक होईल, त्यांना सजा होईल आणि सजा झाली पाहिजे. कायद्यानं कोणी सुटणार नाही. तर तुम्ही भर चौकात फाशी द्या म्हणतो. अहो, भर चौकात फाशी द्यायला काय, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान आहे, ते काय जरांग्याच्या कोणी यानं काढलेलं संविधान नाहीये. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे ना, हे जरांगेची भाषा कुठं सुद्धा चालणार नाही. जरांगेनं आता आवरून बोललं पाहिजे, समजलं पाहिजे. त्याच्या आता टीआरपी पाक कमी झालेला आहे. आता तुला तुझा टीआरपी कमी करण्यासाठी धसला उभा केलेला आहे, लक्षात ठेवतो. आता तुम्ही दोघं जण जे आहे ना, आता जातीवाद करताना जरा विचार करून करा आणि विचार करून जातीवाद करा. याच्या पुढे जातीवाद चालू देणार नाही. ओबीसीवर अन्याय झाला तर खपवून घेणार नाही. कायद्यानं होऊ दे ना, कायद्यानं काय करेल तिथं मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ती घेतील निर्णय. तुम्ही का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत का? कशाला तुम्ही इथं काय न्यायालय आहे का? तुम्ही याला फाशी द्या, त्याला फाशी द्या, हे काय तुमचं ते काय तालिबान आहे का इथं? धस यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही? कारण त्यांनी भाजपचे आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, विधानसभेत देखील त्यांनी हा विषय मुद्दा लावून धरला होता. त्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर देखील त्यांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे आणि प्रत्येक मोर्चामध्ये धस यांचा म्हणजे आक्रमकपणा दिसून येत आहे. तर धस यांच्या भूमिकेकडे कसं बघता तुम्ही? नाही, धस तर काय धुतल्या तांदळासारखा नाहीये. धसचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. धसनं सुद्धा अनेक प्रकारे अन्याय केलेला आहे. आमच्या पारधी समाजावर अन्याय केलेला आहे. अनेक ठिकाणी त्याचे अन्यायाचे प्रकरण आहेत. तो काय धुतल्या तांदळासारखा नाही, तो सुद्धा रेशनचा तांदूळ आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि धस जो आहे तो जरांग्याची जागा घ्यायचं बघतोय की कुठल्या तरी कारणानं समाज गोळा होतोय, समाज एकत्र होतो, इमोशनल कार्यक्रम असतो. इमोशनल कार्यक्रमामध्ये आता जरांग्याची जागा जो आहे तो धस घ्यायला बघतोय. कारण त्याला 4 वेळा तो निवडून आला तरी त्याला मंत्री केलेलं नाही आणि 2 मंत्री एकाच घरातले ह्या जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. म्हणून त्याच्यामुळं त्याला त्याचं मंत्रीपद जे आहे ते बघवत नाही. त्याला ओबीसीची प्रगती त्याला बघवत नाही. तर त्यामुळं त्याच्या मतदारसंघामध्ये सुद्धा धोंडे म्हणणार आमचा जो माळी समाजाचा माणूस उभा होता, म्हणून तो ओबीसी द्वेष्टा झालेला आहे आणि त्याला सुद्धा निवडून दिलेला आहे, ओबीसीने निवडून दिलेला आहे. ओबीसीच्या माणसांनी तिथं त्या ठिकाणी मतदान त्याला केलेलं आहे. त्याशिवाय या नुसत्या मराठा समाजावर निवडून येतो का? मराठा समाजाचे किती मत आहेत तिथं, त्याला पडलेली मतं किती आणि मराठा समाज किती आणि किती टक्के मतदान झालं हे बघा. त्याच्यावर त्यांनी निवडून आल्यानंतर सर्व धर्म समभाव ठेवला पाहिजे, सर्वांना सारखं लेखलं पाहिजे, हा जातीवाद करायचं बंद केलं पाहिजे. जातीवर बोलू नका, तुम्ही कायदेशीर बोला, कायद्याने बोला. तर आता अजून हे मोर्चे वाढणार आहेत महाराष्ट्र राज्यभर. आता पुण्यामध्ये आज झालं, त्यानंतर अजून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत. मग आता हे सगळ्या परिस्थितीकडे कसं गंभीर होत चालली आहे, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. अजून देखील एक आरोपी, संशयित आरोपी फरार आहे त्या बीडच्या संतोष देशमुख खून प्रकरणामधलं. तर म्हणजे परिस्थिती जी आहे नियंत्रणाबाहेर चालली आहे. मोठमोठे मोर्चे होत आहेत. तर आता काय होईल महाराष्ट्र राज्याचं? असंच चालणार का? नाही, हे चालणार नाही आणि हे कोणालाही परवडणार नाही. महाराष्ट्राला हे परवडणार नाही. महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे, जातीवाद झाला नाही पाहिजे. आणि मोर्चे जे आहेत ते मोर्चे निघाले पाहिजेत, निषेध व्यक्त केला पाहिजे. परंतु आता जे अटक करण्याचं सत्र चालू आहे ते सापडतील किंवा कायद्यानं काय होईल त्याला सजा भोगावं लागेल, त्याच्यात काही नाही. परंतु या महाराष्ट्रामध्ये या लोकांनी जर ह्याला सारखं खत पाणी घालत गेलं तर उलट हे बीसी, ओबीसी, अल्पसंख्याक, मागासवर्गीय हे जागृत होत आहेत आणि जागृत झाल्यानंतर यांचं राजकारण पूर्णपणे महाराष्ट्रातलं संपून जाईल. तर त्यांनी वेळीच सावध व्हावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जातीमध्ये तेढ न करता आपल्या आपल्या कर्तृत्वावर मोठं व्हावं. आपल्या आपल्या कर्तृत्वानं आपलं जे काय स्वतःची राजकीय पोळी बांधण्यासाठी समाजाला दावणीला बांधू नये. तर आपल्यासोबत होते ओबीसी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी महत्वपूर्ण एक संदेश दिलेला आहे, सामाजिक संदेश दिलेला आहे. आणि एक शेवटी महत्वाची आठवण करून देतो, बोंगा न्यूज चॅनलला अगर सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. इरफान शेख, सोलापूर.